ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। सरस्वति नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणि विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। ओके. धडा अभ्यास 19वा आपण पाहत आहोत. द्विशब्द तीनही लिंगांमध्ये आपण पाहिला. द्विशब्द फक्त द्विवचनातच चालतो. उभ हा शब्द सुद्धा द्वि सारखाच चालतो. उभ आणि द्वि या दोघांचा अर्थ आहे दोन. उभौ बालकौ दोन बालक. द्वौ बालकौ दोन बालक. द्वे बालिके दोन बालिका मुली. द्वे 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 माले दोन माळा. ओके. आणि द्वे वने नपुंसकलिंग. द्वे वने दोन वन. द्वे राज्ये दोन राज्य. मग आपण द्विवचनांत शब्दही पाहिले. म्हणजे जसं युगम, युगलम, अ, अजून आपण पाहिलं होतं द्वयम हा सुद्धा शब्द. बालक द्वयम. मग आपण इथे एक नियम पाहिला होता. ज्यावेळी आपण युगम, युगलम, द्वयम हे सगळे शब्द वापरतो त्यावेळी आपण एक वचनातच क्रियापद ठेवतो. थोडक्यात रिकॅप चालू आहे. जसं बालक द्वयम गच्छति. मग दोन जात आहेत तर बहुवचन व्हायला द्विवचन व्हायला पाहिजे. नाही. नियम असा सांगतो की जेव्हा आपण द्वयम, युगम, युगलम हे सगळे शब्द वापरतो युगम त्यावेळी एक वचनांतच क्रियापद होत असतं. म्हणजे बालकद्वयम गच्छति हे बोलण्यामध्ये किती उपयोगाचे तुम्ही बघा. दोन बालक जातात हे जर मला सरळ बोलायचं असेल बालकौ गच्छत असं लक्षात ठेवायला लागतं. पण द्वयम लावल्यामुळे किती सोपं होऊन जाते. बालकत द्वयम गच्छत गच्छति अशा प्रकारे. आणि आता आपण थोडंसं राहिलेलं आहे. नंतर लगेच शब्दांकडे वळणार आहोत आपण. तर बघा अजून एक ही जस्व संधी आपण मागे शिकलो होतो. पुन्हा एकदा लक्षात घ्या. त्या जस्व संधीलाच थोडंसं मॉडिफाय करतात. तरी पुन्हा एकदा लक्ष द्या. हे जे पहिले दोन कॉलम आहेत म्हणजे क च ट त प पहिला कॉलम हा. आणि ख छ ठ थ फ आणि श ष स एवढे जे अक्षर आहेत वर्ण आहेत त्यांना काय म्हणतो आपण कठोर व्यंजन. ठीक आहे. आणि ग पासून ग घ किंवा हे तिन्ही पण म्हणूया आपण ग घ ग ज झ ञ ड ढ ण द ध न ब भ म य र ल व ह हे काय आहेत मृदू व्यंजन आहेत. म्हणजे पहिला आणि दुसरा कॉलम कठोर व्यंजन. तिसऱ्यापासून पुढचे तिसरा चौथा पाचवा हे कॉलम मृदू व्यंजन. कठोर व्यंजन म्हणजे जे उच्चारण करण्यासाठी जास्त आपल्याला एफर्ट्स प्रयत्न करावे लागतात कठोर व्यंजन म्हणतात. मृदू व्यंजन जे अ, उच्चारण करण्यासाठी एफर्ट्स कमी लागतात. ग क. आता आपल्याला वाटेल क आणि ग सारखाच आहे. पण ज्यावेळी आपण खोल अ, अजून शिरतो उच्चारणाच्या बाबतीमध्ये उच्चारण शास्त्र आहे त्याच्यामध्ये मग आपल्याला कळतं की नाही बरेच फरक आहेत. ठीक आहे.
आता आपल्याला क ग सारखाच वाटतो थोडा थोडा. ठीक आहे, जेव्हा त्याच्यात शिरू आपण तेव्हा आपल्याला अजून कळेल. तर आता कठोर व्यंजन आणि मृदू व्यंजन, मागच्या वेळी आपण असं पाहिलं होतं जस्त्व संधीमध्ये, की जेव्हा पहिल्या दोन किंवा कठोर व्यंजनाच्या पुढे मृदू व्यंजन येत असेल, तर मी असं सांगितलं होतं सोपं, जेव्हा कठोर व्यंजनाच्या पुढे मृदू व्यंजन येत असेल तर त्या कठोर व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातील तिसरं अक्षर बनतं. हे नियम आपण पाठीमागच्या पाठात पाहिला. काय पाहिला? कठोर व्यंजनाच्या पुढे जर मृदू व्यंजन आलं, ठीक आहे, एक वाक्य इथं बोलता बोलता इथं लिहितो, जर कठोर व्यंजनाच्या पुढे काय होतंय, वाक, वाक्य कठोर व्यंजन आहे आहे, त्याच्या पुढे जर मृदू व्यंजन आलं तर, त्याच्या पुढे जर मृदू व्यंजन, गच्छती आहे. ग काय आहे? मृदू. बघा, क कठोर व्यंजन पहिले दोन कॉलम, ग मृदू व्यंजन तिसरा चौथा कॉलम. जर आला तर कठोर व्यंजनाच्या जागी या क च्या जागी काय होईल? त्याच्याच वर्गातील तिसरं अक्षर होईल. म्हणजे क च्या वर्गात काय आहे? ग. मग त्या क च्या जागी काय होईल? ग होईल. असं आपण जस्व संधी अशी आपण पाहिली होती. याच्यामध्ये काय आपण आधीच पाहिलेली, पुन्हा एकदा आवर्तन झालं. मग आता नियम काय सांगतात? अहो, कठोर व्यंजन सोडून द्या, यात पहिल्या या चार कॉलम मधलं कुठलंही आलं तरी पण त्याचा तिसराच वर्ण होईल. नाही समजलं सर? एवढ्या फास्ट नाही समजत आम्हाला. ठीक आहे. आतापर्यंत आपण काय म्हटलं? पहिल्या दोन कॉलम मधलं आलं तर त्याच्या जागी तिसरं तुम्ही लेटर करा. पण आता या पाठामध्ये ते नियम सांगतात की ह्या चारही कॉलम पैकी, चारही कॉलम पैकी कुठलंही अक्षर मागे असेल आणि पुढे मृदू व्यंजन असेल तर, आता इथे लिहितो, एक, ऐका, एक, दोन, तीन, चार, कुठल्याही या चार कॉलम पैकी कुठलाही अ, काय अक्षर असू द्या आणि त्याच्या पुढे जर तिसऱ्या किंवा चौथ्या कॉलम मधील अक्षर आलं तर, उदाहरणासहित सांगणार आहे पण आता कळण्यासाठी नियम, एक, दोन, तीन, चार या कॉलम पैकी कुठलंही अक्षर मागे असेल, तीन किंवा चार हे अक्षर पुढे असेल. आता ही थोडी वेगळ्या पद्धतीने सांगतोय. आपली सोपी पद्धत काय होती? कठोर आणि मृदू हे समजायला सोपं. कठोरच्या पुढे मृदू आलं, करून टाका मृदू. आता हा नियम थोडासा वाढतोय. एक, दोन, तीन, चार पैकी कुठलंही अक्षर मागे असेल आणि पुढे जर तिसऱ्या किंवा चौथ्या म्हणजे मृदू व्यंजन असेल तर या या यांच्या जागी त्याच्याच वर्गातील म्हणजे त्याच्याच आडव्या रेषेमधील तिसरं अक्षर होतं. काहीच नाहीये. कुठलाही जरी अक्षर आलं तर आणि त्याच्या पुढे मृदू व्यंजन असेल तर त्याला तुम्ही त्याच्याच वर्गातील तिसरं अक्षर करायचं आहे. उदाहरण सांगतो, एका मिनिटात कळणार आहे. ठीक आहे, उदाहरण बघा, त्यांनी दिलेलंच घेऊया आपण. सिद्ध, सिद्ध आणि धी, सिद्ध आणि धी. ओके. मग आता बघा, हा जो ध आहे हा पहिल्या चार कॉलम मधील आहे, इथे येतो ध आहे, चौथ्या कॉलम मधील आहे. आणि त्याच्या पुढे येणारा जो ध आहे हा ध सुद्धा तीन किंवा चार चार कॉलम मधील आहे आहे. मग काय सांगतायत? या ध च्या जागी त्याच्याच वर्गातील तिसरं अक्षर होईल. मग धच्या धच्या रो मधलं, धच्या रो मधलं असं कुठलं अक्षर आहे तिसरं? तर द. मग आपण काय म्हणणार? सिद्ध धी. ओके. सिद्धी. सोपं आहे. सिद्धी. अजून एक उदाहरण पाहूया आपण. त्यांनी शक्यतो सगळे दहचेच दिलेले आहेत तर आपण तेच पाहूया. बघा, दग, दग आणि पुढे सांगतात ध. मग पाठीमागे चार कॉलम मधील अक्षर आहे का? हो आहे, घ. मग आणि या घच्या पुढे मृदू व्यंजन आहे का? म्हणजे तिसरा आणि चौथा कॉलम आहे का?
ध आहे, तिसरा कॉलम आहे. मग या घच्या जागी त्याच्याच वर्गातील तिसरं अक्षर कुठले? ग. तर मी काय म्हणणार? दग्ध. दग्ध, जळालेला. अजून एक आपण पाहूया. क्षुभ आणि ध. बघा, मग हा पहिल्या चार कॉलम मधील आहे का? आहे चौथ्या कॉलम मधील. बरं, त्याच्या पुढे जो ध आलेला आहे, हे मृदू व्यंजन आहे का? किंवा तिसऱ्या किंवा चौथ्या कॉलम तिसऱ्यामध्ये आहे. मग या च्या जागी काय होईल? च्या जागी त्याच्याच वर्गातील तिसरा म्हणजे काय? ध. ब. मग झालं ते शुद्ध. शुभ किंवा शुद्ध. क्षुब्ध. शुद्ध. अशी ही हो. सोपी संधी आहे. अ, ठीक आहे. चला पाहूनच घेऊया काही उदाहरणं अजून. आता हे लक्षात ठेवा, त्याच्याच वर्गातील तिसरा लेटर होणार आहे. ठीक आहे, आता उदाहरणं पहा. बुध प्लस धी. आता हे तुम्हाला माहिती म्हणून तुम्ही लगेच बोलाल, पण जेव्हा माहीत नसलेले शब्द येतील तेव्हा पण यायला पाहिजे. बघा, धच्या जागी काय होईल? त्याच्याच वर्गातील त, थ, द, ध. मग धच्या वर्गातील तिसरं द. मग बुद्धी. बुद्धी इथंच लिहिलं तर तुम्हाला ते कळेल चांगलं. ठीक आहे, इथेच लिहितो. बुद्धी म्हणजे हे टेबल समोर पाहिजे ना आपल्या. हा, चला पुढे इथे. इथे पहा, आता इथे लिहितो उदाहरणं. त्यांनी दिलेली उदाहरणं पाहूया. शुद्ध. हम्म, शुद्ध प्लस धी काय होणार? धच्या जागी काय होणार? बघा, या धच्या जागी त्याच्याच शुद्धी. वर्गातील तिसरं द. शुद्धी. शुद्धी. शुद्धी नाही, शुद्धी. ध हा, थोडंसं तेज शुद्धी. द्यायचं आपल्याला. ओके, ठीक आहे. बाकी सगळे सोपेच आहेत. सगळे असेच उदाहरणं आहेत. वृद्ध, त्याच्यामुळे नको जास्त. वृद्ध प्लस ध काय होणार? वृद्धी. वृद्ध. 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 सगळीकडे विसर्ग लावू शकतो आपण. वृद्ध झालं. धच्या जागी त्याच्या म्हणजे काय? चारही कॉलम मधील कुठलंही अक्षर आलं आणि पुढे जर मृदू व्यंजन असेल, म्हणजे तिसऱ्या आणि चौथ्या कॉलम मधला असेल, तर काय करायचंय? पाठीमागच्या अक्षरातील त्याच्याच वर्गातील तिसरं अक्षर करायचं आहे. अजून उदाहरण कसं? युद्ध. धन ध. बोला. ध त्याच्या जागी काय होणार? युद्ध. त, युद्ध. थ, द. हा बघा, धच्या त्याच्याच वर्गातील तिसरं ध. मग याला आपल्याला काय माहित पाहिजे बरं? युद्ध. आपल्याला हे क, ख, ग, ग, च, च, ज, ज, य, ट, ट, ड, ड, न, द, 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 न, प, 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 म हे सगळं माहिती पाहिजे. म्हणजे हे सगळं सोपं जाईल. अशा प्रकारची ही सोपी संधी आहे. बरं, एकच नियम राहिलेला आहे. तो म्हणजे असा, की ज्यावेळी आपण हे यह, यऊ, ये शब्द वापरतो. यह म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे जेव्हा आपण जो हा शब्द वापरतो त्यावेळी तो हा येत असतो. जो अभ्यास करतो त्याला संस्कृत कळतं. मग जो त्याला जोडलेला आहे. किंवा जेव्हा मी जातो तेव्हा, जेव्हा आलं की काय होतं? तेव्हा हे आपोआप जोडलेलं असतं. ठीक आहे, मग ते आपल्याला हेच नियम सांगतायत की ज्यावेळी आपण, मग जो सांगण्यासाठी कुठलं सर्वनाम आहे आपल्याकडे? जो यदा. सांगण्यासाठी यह, यह, यत लिहितो फक्त, चालेल. ते सर्वनाम तीनही लिंगात चालतं हे तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, मग यत ज्या ज्या वेळेला येईल त्या त्या वेळेला काय येणार आहे? तत जो. येणार. तथ येणार. सॉरी. हा, म्हणजे जेव्हा जो येणार तेव्हा त्याच्या जोडीला काय येणार? तो. हा, मग यत च्या सोबत किंवा बरोबर सोबत तो कायम येतोच. सोपा नियम मराठीत आपण केला. यत च्या सोबत ते कायम येतच. मग जसा यह, यऊ, ये, यम हे सगळं सातही विभक्तांमध्ये चालतं, तसं तत् पण चालतो का?
हो. जसा यत तीनही लिंगात चालतो तसा तत् तीनही लिंगात चालतो का? हो सर, चालणार ना. चालतो बघा. मग जरा मला असं म्हणायचं असेल, ज्याची बुद्धी त्याचं बळ. ज्याची बुद्धी त्याचं बळ. मग यस्य आल्यानंतर पुढं काय येईल सांगा? तस्य त्याची ना हा. तस्य. यस्य बुद्धी तस्य बलम. तस्य बल बलम. ज्याची बुद्धी त्याचं बळ. हम्म, अशा प्रकारे. किंवा गीतेमध्ये वापरला जाणारा बऱ्याच वेळा श्लोक आहे, फ्रेज आहे. यह पश्यती, काय नाही पुढे, जो पाहतो तो तस्य तो यः सह सः पश्यती. सः पश्यति. यह पश्यती तो स पश्यती 15व्या अध्यायामध्ये सुद्धा आहे बघा. 15व्या अध्यायामध्ये सुद्धा आहे. यह पश्यती स पश्यती. जो पाहतो तो पाहतो. ठीक आहे. यह अशा प्रकारे यत, यह यौ ये या ये याः यत ये यानी, यातले सातही विभक्त्यां जर आपण वापरले आधी, तर तच्चे सुद्धा आपण काय त्याच्या समोर आपण लावत असतो. हे झालं यतच्या बाबतीत. आता आपण मराठीमध्ये किंवा हिंदी भाषेमध्ये किंवा इंग्लिशमध्ये आपण असं म्हणत असतो की वसंत सर म्हणाले की हम्म, जस्व संधी पाठ करा. लाल बहादूर शास्त्री म्हणाले की जय जवान जय किसान. जय किसान. सुभाषचंद्र बोस म्हणाले की तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. मैं तुम्हें आजादी आजादी दूंगा. आजादी दूंगा. मग हे की जे असतं ना, हे की सांगण्यासाठी आपल्या संस्कृतमध्ये शब्द आहे यत. हा वेगळा आता उपयोग सांगतात. हा इथला यतचा वापर वेगळा आहे, आता हा वेगळा चालू झालेला आहे. किती सोपं आहे बघा. मी म्हणतो एक वाक्य लिहितो, मग तुम्हीच वाक्य सांगाल स्वतःहून. कृष्ण अवदत. कृष्ण म्हणाला यत. यत. कृष्ण काय म्हणाले? जातस्य हि ध्रुवो मृत्युः. अतिशय गोड श्लोक आहे दुसऱ्या अध्यायातील. जातस्य हि ध्रुवो ध्रुवः मृत्युः. जन्मलेल्याचा 100% मरण आहे. हे आपल्याला कळालेलं नाही हा, म्हणून याच्यावर भर देतोय मी. जसं आता 10 वाजता क्लास संपणार आहे. आपल्याला काय वाटतं का, बापरे 10 वाजता क्लास संपला. संपणारच होता ना तो. आपल्याला जर जास्त शिकायची आवड असेल तर वाईट वाटेल थोडं, पण त्यातल्या त्यात अरे बापरे क्लास संपला असं वाटतं का? नाही. का? संपणारच होता. पण संपणारच. तसं आपल्या शरीराच्या बाबतीत झाल्यानंतर किंवा आपल्या जे जवळचे त्यांच्या बाबतीत झाल्यानंतर तसं वाटतं का? होणारच होतं. अनलेस तो एखादा म्हातारा आहे जो 6-6 महिने खाटेवरती खेळून त्याच्याबद्दल वाटतं की त्याच्याबद्दल वाटतं कधी मरतील, म्हणजे मरण यावं ह्यांना. चांगल्या वेळेने वाटतं की ह्यांना देवाने घेऊन जावं त्रास देण्यापेक्षा. पण तसं आपल्याला आपल्या शरीराच्या बाबतीत वाटतं का? मरणारच आहे. बरं कधीही मरू शकतं, आहे का नाही? कधी पण काय पण तरी हो. वाटतं का आपलं, म्हणजे भीती वाटते का नाही? भगवान सांगतात कृष्ण अवदत यत जातस्य हि ध्रुव मृत्यू. शंकराचार्य अजून एक वाक्य सांगतो. शंकरा शंकराचार्य अवदत म्हणाले यत ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या. जगत मिथ्या म्हणूया तुम्हाला कळण्यासाठी, खरं तर जगन मिथ्या ते तचा न होतो. येणार आहे पुढे आपल्याला नियम मिथ्या. काय म्हणाले शंकराचार्यजी? शंकराचार्यजींचा खूप फेमस श्लोक आहे. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तं ग्रंथकोटिभिः ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. काय श्लोक आहे हा! म्हणले श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि, मी अर्ध्या श्लोकात तुम्हाला सांगतो
जे कोटी ग्रंथांमध्ये सांगितलेले आहे. काय गोड श्लोक आहे बघा. काय सुरुवात आहे? श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यत उक्तम ग्रंथ कोटीभिः. कोटी ग्रंथांमध्ये सांगितलेल्या अर्ध्या श्लोकात सांगतो. ही वक्त्याची कला असते. त्याला एक टॉपिक 1 तास पण सांगता यायला पाहिजे, एक टॉपिक 2 मिनिटात पण सांगता यायला पाहिजे. व्यास आणि समास दोन्ही करता यायला पाहिजे. बाबा असे म्हणायचे, कुरेकर बाबा. व्यास आणि समास दोन्ही यायला पाहिजे. काय सत्य काय सांगतो मी? जे कोटी ग्रंथांमध्ये सांगितलंय, ब्रह्म सत्यम. ब्रह्म सत्य आहे, जगत मिथ्या. जगात मिथ्या मिथ्या म्हणजे काय? दिसणार. कुठं मिथ्या आहे म्हणजे काय? पण दुःख देणार. पण ते ब्रह्मासारखं सत्य नाहीये. बरं, एवढं सांगायचं तुम्हाला? नाही. जीवो ब्रह्मैव नापरः. जीव आणि ब्रह्म हे एकच आहेत. मग आपल्याला शिकायचं यत. शंकराचार्य उक्तवान यत. आता ते सांगू शकतो आपण किती, पण यत यत यतचा वापर हा असा आहे. आता ज्ञानेश्वर महाराजांचा एकेरी कसा उल्लेख करायचा? ज्ञानेश्वर महोदय, कसं म्हणायचं हो? मराठीतच बरं वाटतं ते. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वराचार्य हम्म. ज्ञानेश्वराचार्य अवदत. काय म्हणाले? आता मला जे आठवतं ते सांगतो. अवदत यत. ज्ञानेश्वर माऊली काय म्हणाले की जिवंत असताना गुरुची सेवा करेल यात नवल नाही, पण काय शब्द आहे बाबा, मेल्यानंतर सुद्धा ज्या ठिकाणी माझे गुरु उभे राहतील त्या गुरूंच्या पायाखालची माती मी होईल. बापरे. एक शरीरीची माती मेळवीन ती एक क्षिती, जेत श्रीचरण 13वा टाकी अध्याय आराध्याचे. ज्या ठिकाणी, क्षिती म्हणजे पृथ्वी, त्या पृथ्वीत मी माझी शरीराची माती मिळवेल ज्या ठिकाणी आमचे श्री गुरु उभे राहतील. मग ज्ञानेश्वर महाराज उक्तवान यत ये शरीरीची माती. ज्ञानेश्वरी ही अतिशय गोड आहे, म्हणजे अनपॅरल. ये शरीरीची माती मेळवीन ती एक शेती. मेळवीन ती एक क्षिती, जेत श्रीचरण उभे ठाती आराध्याचे. असं आहे ते. ज्ञानेश्वराचार्य अवदत यत म्हणाले की तुकारामाचार्य तुका म्हणे. तुकारामाचार्य चार. चार्य अवदत, अभाषत असं पण म्हणू शकता. आता आपण परसपणे शिकलेलो आहे. अभाषत यत काय म्हणले आहेत? तुटे भवरोग, तुटे भवरोग संचित क्रियमाण भोग. संचित क्रियामान भोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. अभंग पाठ करायला पाहिजे हा. वसो न शके पाप, जाय त्रिविध तो ताप. तुका म्हणे माया, होय दासी लागे पाया. ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. तुकारामाचार्य अभाषत यत तुटे भवरोग. मग हे सगळं डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये येणार. मग असा हा सोपा याचा युसेज आहे, पण खूप छान आहे. अशा प्रकारे आपण सगळं पाहिलेलं आहे. मग आता मी तुम्हाला काही संधीचे प्रश्न विचारतो आणि मग आपण पुढे जाऊया. ठीक आहे? सर कारण या की संधीचं नाव काय होतं शिकवलं ती? असं नावं ह्याला असे स्पष्ट नाही, नावं नाहीत, पण आपण आता हे जस्त्वचंच एक्सटेन्शन आहे. म्हणजे जस्त्वमध्ये आपण फक्त 2 कठोर व्यंजन म्हटले होते, आता आपण 4 घेतले. 2 कॉलम म्हटले होते, आता 4 घेतले. मग याला आपण जस्त्वच नाव ठेवूया, की जस्त्व पण पूर्ण. ठीक आहे? जस्त्व पण पूर्ण. आता 9 मिनिट राहिलेत म्हणून वाक्य नाही चालू करत आहे. आता इथे आपण संधी सोडूया बघा. समृद्ध
आता आपल्याला फोडायचे, आपल्याला संधी नाही करायची, संधी विच्छेद करायचा. समृद्ध काय होईल बघा? बोला. समृद्ध. तेच. समृद्ध. तो द झालाय त्या ठिकाणी. मग दच्या जागी काय येणार? जर चार पैकी कुठलंही आल्यानंतर तिसरं होतंय. आणि या पाठामध्ये मुख्यतः त्यांनी काय दिलंय? चौथ्या कॉलमचेच दिलेले आहेत. कारण की पहिल्या दोनच्या आधीच प्रॅक्टिस केली आपण. बोला काय येईल? प्रयत्न करा. ध स हम्म ध भ येईल कस ना. काय येईल? ध ध हम्म. हा. त थ द ध. ध समृद्ध. ध ध. मग त्या धचं काय झालं? त्याच्याच वर्गातील तिसरं लेटर झालं. क्रुद्ध काय येणार सांगा? धच येईल ना सर. क्रुध क्रुद्ध. क्रुध क्रुध धच येईल प्लस ना. ध ह ध क्रुद्ध म्हणजे काय? रागावलेला. ओके. लुब्ध. आता व्यवस्थित सांगा. लुब्ध. ब झालेला आहे. प फ ब ब. फ फ लुप 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 प्लस लुप ध. प्लस ध त्या भचा झाला ध. मग सर ध लुपच्या जागी कुठलं पण असू शकतं. तुम्ही भच का घेताय? कारण की लुभ हा धातू आहे. क्रुद्ध अच्छा हा धातू आहे. हम्म. ओके. पुढे हा प्रारब्ध. प्रारब्ध बोला. ब प्रारब्ध झालेला आहे. हा, प्रारब्ध भ बडजितला येईल. प्रारब्ध. भटजीतला. प्रारब्ध भ कारण की रभ धातू आहे. रभर रभ. प्रा उपसर्ग प्रा. हम्म. प्र आणि आ उपसर्ग आहे प्रा. आणि द धह. द धह. बुद्धी सिद्धी आपण आधी सिद्ध हा आधीच पाहिलेला आहे. अ, युद्ध पण पाहिलेलं आहे. विध. विध. आता जोडा बघू जरा. विध. धन ध. बोला. विध विध ध विद्ध. बरोबर. हा बरोबर. विद्ध विद्ध. विद्ध. हम्म. विसर्ग आहे तिथं पुस्तकात. ठीक आहे. पुढे अ, बुध. बुध बोधती याचा अर्थ होतो ज्ञान जाणणे. ठीक आहे. बुध बोधती असा संस्कृत शब्द आहे. मग त्या बुधच काय झालं? बुद्ध. बुद्ध इथे काय होईल मग? त बुद्ध थ द ध. ध मग धच्या जागी ध त्याच्याच वर्गातील तिसरं द. बुद्ध ध. बुद्ध. गौतम बुद्ध. देन रुध. ध. हम्म. उद्ध रुद्ध रुद्ध. रुद्ध. अशा प्रकारे हे आपण पाहिले. सिद्ध बुद्धी शुद्धी वगैरे लुब्ध प्रारब्ध दग्ध याच्यासारखेच सगळे उदाहरण आहेत. मग एकदा आता या सेवतामला आपण रिव्हिजन देऊया आणि मग वाक्य सोडवायला घेऊया. बघा या पाठामध्ये आपण काय काय पाहिलेलं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण दीक्ष हे धातू पाहिले. धातूंना पण रिव्हिजन देऊया. दीक्ष दीक्षते दीक्षा देणे. भास भासते चमकणे. आलंबते आलंबते आश्रय घेणे किंवा देणे. क्षमते क्षमा करणे. गाहते घुसणे. श्रमसते पडणे. ध्वंसते नष्ट होणे. आणि व्यथते
दुःखित होणे. मग नंतर आपण पाहिलं उभं आणि उभय हे शब्द. उभं, उभय आणि द्वि यांचा अर्थ दोनच आहे, पण उभय हा शब्द तीनही लिंगांमध्ये चालतो. ठीक आहे. नंतर आपण द्विज शब्दाचा अर्थ पाहिला, बरेच अर्थ दिलेत त्यांनी, ज्यांचा 2 वेळा जन्म होतो. मग ब्राह्मणाचा विशिष्ट कर्म केल्याने, पक्षाचा अंड, अंड्यातून पुन्हा जन्म, म्हणजे पोटातून अंड बाहेर पहिला, अंड्यातून पुढचा जन्म, दातांचा सुद्धा पहिले पडतात मग दुसरे येतात. तसे हे द्विवचनांत शब्द कुठले? दंपती, पितरव, अश्विनव, द्विवारम, युगलम, युगम, द्वंद्वम, द्वयम. मग याच्यामध्ये नियम काय होता विशिष्ट, की हे जे अश्विनव वगैरे हे शक्यतो नाही, नेहमीच द्विवचनांत होतात, कायम नित्य द्विवचन. आणि हे द्विवारम वगैरे इथून जे सगळे आहेत हे तुम्ही एक होत. ते कशालाही तुम्ही जोडले तर ते चालतात मात्र एक वचनामध्ये. द्विविध 2 प्रकारचा, द्विगुण दुप्पट दुप्पट. डबल, आणि द्विधा 2 प्रकाराने. आणि लंग लकार आपण पाहिला अच्छा. होता, पाठ करायचंय, होईल तेवढं लक्षात ठेवायचंय. असेवत, भूतकाळामध्ये कायम सुरुवातीला अ येत असतो. असेवत, असेवेताम, असेवंत, असेवेथाः, असेवेथाम, असेवध्वम, असेवे, असेवावहि, असेवामहि. मग जसा सेव चालतो भूतकाळामध्ये, तसेच आपण काय करणार, सगळे आत्मनेपदातील धातू चालवणार आहोत. आणि जस्त्व संधीचं पुढचं वर्षन आपण पाहिलं, त्याची सगळी उदाहरणं आपण सोडून झालेली आहेत. यत शब्दाचा अर्थ सुद्धा आपण पाहिलेला आहे, यत म्हणजे की. अशा प्रकारे या धड्याच्या आता वाक्यांना आपण सुरुवात करूया. मी याचा फोटो लगेच पाठवतो ज्यांना वाक्य पण बघायचे असतील, कारण की मी वाक्य फक्त बोलतो. बघायचे असेल तर मी तुम्हाला फोटो लगेच पाठवतो. ठीक आहे. पाठ 19वा लगेच जॉईन करूया आणि वाक्य पाहूया.